वसई विरार महापालिकेचा रणसंग्राम हा आता तापायला सुरुवात झालेली आहे आणि महापालिका निवडणुकीचे अर्ज भरण्याच्या अगोदरच पहिलाच दौरा जो आहे हा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विरारमध्ये लागलेला आहे। आपण बघू शकता की मी आता त्याच हॉटेलच्या समोर आहे, जे विवांता हॉटेल आहे। विधानसभा निवडणुकीमध्ये याच हॉटेलमध्ये जे भाजपाचे विनोद तावडे आहेत आणि बहुजन विकास आघाडीचा मोठ्या प्रमाणामध्ये राडा झालेला होता आणि महायुतीकडून आज पहिल्यांदाच महापालिका निवडणुकीची सभा सुद्धा एकनाथ शिंदेंची याच हॉटेलमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। एकंदरीतच जर बघितलं तर पूर्ण सभेची तयारी जी आहे ही सभेची तयारी या ठिकाणी पूर्ण झालेली आहे आणि या ठिकाणी जो आहे जो एकनाथ शिंदे यांचा 12:45 जे हेलिकॉप्टर जे आहे हे विरारच्या जीवदानी या मैदानावरती उतरणार आहे, तर 1 वाजता या ठिकाणी ते कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत। माझ्यासोबत आता शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख निलेश तेंडुलकर आहेत। निलेशजी, कशा पद्धतीने तयारी आहे, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती काय नेमकं संबोधित करणार असं तुम्हाला अपेक्षित आहे? नाही, साहेबांकडे जो विभाग आहे नगर विकास आणि वसई विरार म्हणजे आता महापालिका निवडणूक त्याच्याशी संबंधित आहे। 10 वर्षांनी निवडणूक होते आणि शिंदे साहेब हा सर्वसामान्य जनतेशी संबंधित व्यक्तिमत्व आहे। म्हणजे मुख्यमंत्री असताना लोकांना मंत्री बघायला मिळत नव्हते, आमदारांना भेटायला पण खूप वेळ घ्यावी लागते आणि साहेब मुख्यमंत्री असताना जनतेच्या मनातला मुख्यमंत्री आहे, जनतेला हवा असलेला मुख्यमंत्री। आणि साहेबांनी या 29 महापालिकेची म्हणजे आपल्याला कल्पना आहे कोविडनंतर आमची 5 वर्षांनी म्हणजे टोटल 10 वर्षांनी निवडणूक होते आणि पहिल्या निवडणुकीमध्ये म्हणजे 29 या राज्यातल्या महापालिका आहेत आणि त्याचा श्रीगणेश या वसईमधनं करत आहेत आणि मला खात्री आहे की या महायुतीचं सरकार या मोठ्या प्रमाणात सगळीकडे बसेल। निश्चितच आपण बघितलेलं आहे की 29 महापालिकेचा निवडणुकीचा प्रचाराचं नारळ जे आहे हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे विरारमधून फोडत असतानाचा या ठिकाणी जिल्हा प्रमुखाकडून सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळे ही महापालिकेची निवडणूक अतिशय अटीतटीची आणि चुरशीची होणार हे मात्र या पहिल्याच दौऱ्यावरून समोर आलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट कृष्णासह विजय गायकवाड, TV9 मराठी, विरार। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।